नमस्कार. आमच्या गोंयान वेगवेगळे महोत्सव जाता. आमचे गोंय कला आनी संस्कृतीच्या मळार सदांच मुखार आसा आनी तेच महोत्सव आमच्या गोंयान आमी आसा पाट्यार पणजे आनी ग्रीन रे फावंडेशनाच्या तर्फे तांच्या वतीन कला संस्कृती खातें तशेंच गोवा बायोडायवर्सिटीच्या पालवान हांगासर कार्यावळ आयोजीत केला आनी ह्या महोत्सवाचें नांव आसा ग्रीन ग्लो. तर पर्यावरणाचेर आधारीत हो महोत्सव आसा आनी ह्या महोत्सवान जायते लघुपट दाखयतात. त्याच बरोबर हांगासर आमकां वॉलपेपर पळोवपाक मेळटले, तशेंच काही कार्यशाळा जातल्यो जश्यो चुट्टांचेर, म्हणजे पर्यावरणाच्या आधारीत किंवा पर्यावरणाक धरून काही कार्यावळी. तशेंच जायत्या स्कुलांतलीं भुरगीं हांगासर उपस्थित आसा ज्यांच्या खातीर ही कार्यावळ आसा. तांकां पर्यावरणा तर्फे मोग आसचो आनी तांकां जाणून घेवपाची एक ताकद तांकां ह्या महोत्सवांतल्यान मेळची, ह्याच्या खातीर ह्या उद्देशान हो कार्यावळ हांगा आसा. तर आमी जाणून घेवया हांगा आनी कितें कितें आसा. त्याच बरोबर ग्रीन ग्लो ह्या महोत्सवात व्हिडिओ एडिटींग सुद्दां आसतलें. भुरग्यां खातीर सुंदर चित्रपट हांगा आसा, तेंचो आमी आस्वाद घेवया. त्याच बरोबर नखेत्रां, म्हणजे जी नखेत्रां आमी करतात, आमचो गोंयचो एक फामाद उत्सव जो क्रिसमस, आनी त्या वेळार आमी नखेत्रां लायतात. ती नखेत्रां पर्यावरणाचेर आधारीत आसतली. तर पळोवया आनी जाणून घेवया की ह्या कार्यावळीक, म्हणजे ह्या महोत्सवात कितें कितें आसा तें. तर वचूया न्हय, चला तर. गोवा बायोडायवर्सिटी तशेंच कला संस्कृतीच्या पालवान वो ग्रीन रे फावंडेशनाचो कार्यावळ जी आसा ग्रीन ग्लो महोत्सव, आनी ताजे ट्रस्टी प्रवीण सबनीस आमच्या बरोबर आसा. सर, ह्या कार्यावळी बद्दल किंवा ह्या महोत्सवा बद्दल आमकां थोडें सांगशात? हय, आमी खूब प्रोग्राम करीत आयल्यात ग्रीन रे फावंडेशनांतल्यान. मारिया पिंटो जाणें सुरू केल्लें आनी आतां ती ना आमचे मदीं. ताणें एक बायोडायवर्सिटी पार्क आपली जमीन दिल्या. ताणें आपले पयशे एकठांय करून आमकां जी एफडी गेल्या तातूंतल्यान आमी प्रोग्राम्स करता. इको क्लब्स चलयताली ती स्कुलान. मदीं मातशें ती वतकूच मातशें डावन जाल्लें, पूण तोमाजीन कार्दोज जे आमचे मॅनेजींग ट्रस्टी जाल्ले मागीर, ताणें परत तातूंत सुरवात केली. आमी टिचर्स ट्रेनींग, भुरग्यां खातीर प्रोग्राम्स, अंदूच्यान जाल्यार आमी इको क्लब्स परतून सुरू केल्या. ह्या फावटी फक्त 26 स्कुलान, पूण ते वाडत वतले प्रत्येक वर्सा. तर तातूंत आमी कितें चिंतलें की आमी टिचर्स ट्रेनींग करता, स्टुडंट्स करता, ग्रीन स्किलींग वर्कशॉप, म्हणजे चुट्टान कितें करप, बांबून कितें करप, वेल्थ आवट ऑफ वेस्ट, एनर्जी मॅपींग, एरिया मॅपींग, अश्यो खुबश्यो गजाली खातीर आमी ट्रेन करता स्टुडंट्सांक आनी टिचर्सांक. आनी तातूंतल्यान आमी कितें चिंतलें की एक गजाल जी गोंयान मातशी कमी आसा ती डॉक्युमेंटेशनाची, स्पेशली व्हिडिओ डॉक्युमेंटेशन. तर ती लोकांक कळपा खातीर आमी चिंतिल्लें की आमी व्हिडिओ एडिटींग वर्कशॉप करचो. आनी ते करतना आमी एक तो पिक्चर पळयल्लो, प्लॅनेट फ्रॉग, लिटल प्लॅनेट टेल ऑफ फ्रॉग्स म्हणून. तो पिक्चर इतलो सुंदर आशिल्लो आनी तातूंत न्ही आमचे कोंकणीन मनोहरराय सरदेसायन बेब्याचे काजार एक व्हडली कविता बरयल्ली आसा भुरग्यांची, फामाद अशी. तर तातूंत ते बेब्यांचे, पावस पडना म्हणून बेब्यांचे लग्न लायतात आनी तातूंतल्यान सुरू जाता तो पिक्चर. तो इतलो आवडलो. तर हांवें चिंतलें ताणें 7 वर्सां, सुहास प्रेमकुमारान 7 वर्सां शुटींग केलां फक्त पावसाच्या सुरवातेक. मागीर आरती कुलकर्णी हांगच्यान ऑलिव्ह रिडली टर्टल्स, ताणें गुहागरचें हें केल्लें शुटींग. पूण आमच्या गोंयान गालजीबाग आनी हांगा मांद्रे मोरजी थंय येता ऑलिव्ह रिडली टर्टल्स. आनी गोंयचे खूब तरणाटे सुद्दां तांकां साल्वार करपाक, तांकां संरक्षण दिवपाक, तांची जी ताती घालतात ती जल्मतकूच तांकां वचून उदकान सोडपाक, हे रातभर जागरण बिगरण करून करतात. पूण सगळ्या गोंयकारांक खबर ना ही गजाल. पूण आमी म्हळें ते एक फिल्म घेवया म्हणून 2 फिल्म घेतले आमी, व्हिडिओ एडिटींग वर्कशॉप दवरला. आनी त्याच बरोबर आमी ग्रीन स्किलींग वर्कशॉप संजय स्कुलाच्या भुरग्यांक चुट्टांनी कितें कितें खेळणी करप हें दवरलां. वॉलपेपर स्कुलांनी वॉलपेपर तयार केल्या इको क्लब्सांनी.
तांचे कॉम्पिटिशन आसा आनी एक्झिबिशनूय आसा. आनी त्या शिवाय आमी नाताळा वेळार इको स्टार कॉम्पिटिशन केल्ली. सुंदर सुंदर अशे कारिगरांनी कट्ट्यांचे पिस्ताची कल्लां नाजाल्यार चुट्टां सुकिल्लीं पानां हांची नेकेत्रां केल्लीं. आनी आमी एक मेन कितें करता, ह्या सगळ्यांक आमी ते कारागीर म्हणून धरता, आमी इको कारागीर. तांकां आमी कार्विंग सेट दिता गिफ्ट म्हणून, एवरी पार्टिसिपंट. आनी वी वील टर्न देम इन टू रिसोर्स पर्सन. आमी तांकां स्कुलांनी व्हरतले आनी भुरग्यांक शिकोवचे. जाता तितल्यो गजाली रियुजेबल नाजाल्यार ऑर्गेनीक आसच्यो अशें आमी प्रमोट करता. सर, कितलीं वर्सां जालीं तुमच्या फावंडेशनाक आनी मेन उद्देश कितें तुमच्या फावंडेशनाचो? 1919 सुरू जाल्ले. तातूंत एनवायरमेंट अवेरनेस ही मेन गजाल आशिल्ली. हांगा फिल्म करपाचो आनी एक हेतू म्हळ्यार मारिया पिंटो फिल्म्स करताली वेगवेगळ्या विशयाचेर, कल्चराचेर, डॉक्युमेंटरी. आनी ताका इंटरनॅशनल लेवलाचेर प्रायजीस मेळटाले. ते पयशे जे मेळटाले ते पयशे ताणें हांगा घातले. खूब व्हडली बायल ती. म्हणून ताच्या नांवान आमी अवॉर्ड दिता, ग्रीन कमिटमेंट अवॉर्ड म्हणून. एलेक्सीस फर्नांडीस जाणें प्लांट शो स्टार्ट केलो आनी खुबशा ताचे कार्टून जावं, ताचे पत्रकारितेन जावं, नाजाल्यार ताचे वेगवेगळे इनिशिएटिव्जान पर्यावरणा खातीर ताचें खूब काम जालां आनी सैम मोगी तो. ग्रीन रे फावंडेशनाचो मॅनेजींग ट्रस्टी आमच्या बरोबर आसा, एक फामाद आमचो सर तोमाजीन. सर, ही जी ग्रीन रे फावंडेशनान हे महोत्सव हांगा केला, ग्रीन ग्लो म्हणून, ताज्या बद्दल सांगा. खरेपणी आमचें ग्रीन रे फावंडेशन 1990 वर्सा सुरवात जालें. ताची फावंडर मारिया क्लाउदेता पिंटो आयज ती आमच्या मदें संवसारांत ना. आनी त्या उपरांत हांव ताचो मॅनेजींग ट्रस्टी म्हणून आसा. ग्रीन रे फावंडेशन फक्त कार्यावळी करता ज्यो डायरेक्टली लिंक टू एनवायरमेंट. आमचो एनवायरमेंट आमी कसो सांबाळचो हो आमचो हेतू आसा. आनी हो हेतू पाळचे खातीर आमी इस्कॉलाचे भुरगे, कॉलेजीचे भुरगे, युनिवर्सिटीचे भुरगे आनी तेच परी वाडलेले लोक तांचे मदें एनवायरमेंटल विशीं जागृताय हाडपाक आमी प्रयत्न करता. ही जागृताय हाडपाक आमी तरेकवार कार्यावळी घडोवन हाडटा. ह्यो कार्यावळी म्हणल्यार ऑल रिलेटेड टू एनवायरमेंट. कॉम्पिटिशनां आसता, प्रेजेंटेशन्स आसता, सेमिनार्स आसता, वर्कशॉप्स आसता आनी हें आमी वर्सभर करीत आसा. त्या शिवाय ग्रीन रे फावंडेशनाचे इको क्लब्स आसा. सुमार 25-30 इस्कॉलां आसा अजून पर्यंत जी आमचे इको क्लब्स ती इस्कॉलां चलयता. आनी हें चलप म्हणल्यार आमी तांकां फायनान्शियल सपोर्ट दिता, जाचे वरवीं इस्कॉल त्या शाळांनी, त्या शाळा सरभोंवती क्लिननेस आनी पर्यावरण राखून दवरपाचो आमी प्रयत्न करता.
यहाँ हमारे साथ है फिल्म मेकर सुहास प्रेम कुमार। आइए जानते हैं उनके फिल्म के बारे में जो यहाँ प्रदर्शित होने वाली है। सर हेलो एंड वेलकम। बहुत अच्छा लगा कि पर्यावरण के ऊपर एक फिल्म है। बहुत ही कम फिल्में आजकल दिखाई देती है, तो इस फिल्म जो आपकी अभी इस फेस्टिवल में जो ग्रीन ग्लो फेस्टिवल में दिखाई जा रहे हैं उनके बारे में आप बताइए। So first thing is that there are more films on nature and wildlife, but what we believe is that जो मेंढक के बारे में जो स्मॉल छोटे छोटे जीवी है उसके बारे में फिल्म बहुत कम है. So that is why we decided that इसके बारे में एक फिल्म करते हैं. तो we spent about 9 to 10 years to complete this film. The whole idea started in 2014, that was before my marriage, and now it has been 11 years since we got married, and film was completed on, it was premiered on 2nd of March 2025 last year. So it's a really pleasure to be here, and such film festivals, I think people also should support, not just focusing completely on the commercial aspect of cinema, but also the cinema which are really important for us to understand and learn about our surroundings, our nature and wildlife. I think these films also have to be supported and loved and kind of propagated by a lot of people. As a filmmaker, what do you think about this environmental based film? For me, not to be biased, but that is why I chose to be a filmmaker and a naturalist. And the reason being is that, as we all know, that whatever we are losing will start gaining a lot of value. And we all know that on the face of Earth, a lot of animals have been, pushed to extinction, and a lot of animals are in trouble of going away out of the face of the Earth. So in this respect, I think these films have to be really kind of supported, and a lot of people have to start making these kind of films, because films and cinema being one of the very powerful visual medium, I think it can reach people, and it can create a good amount of awareness on people and tell them the stories of the very tiny animals living around them. Maybe a frog, or maybe a tiger, or maybe a tree or a grass or any flower. It has its own role to play in the ecology. So I think these kind of films have to be made in good numbers. बहुत ही अच्छा फिल्म है ये, और एक मेंढक के ऊपर, पर्यावरण के ऊपर दिखाया। ये आपको कैसे सूझा ये फिल्म? जब भी अगर मैं आपको एक क्वेश्चन पूछूंगा तो आप किसी 3 वाइल्ड लाइफ को नेम करो, तो फर्स्ट विल बी टाइगर, सेकंड विल बी एलिफेंट, एंड देन विल बी लेपर्ड, एंड देन स्पॉटेड डियर. So nobody talks about the small ones. Nobody talks about mendak, nobody talks about samp, and sometimes birds also might lose the attention. So the whole idea of making a film on these animals they are highly ignored, even though they are very common. So अगर आप मानसून में आपके घर से बाहर आते हैं, तो you can hear a lot of frogs croaking around your house and nobody cares. And also when I used to travel in the Western Ghats, I am from Shikaripur, Shimoga district, Karnataka. So when we used to go to Jog Falls, we used to see a lot of frogs. I could not count the numbers. बहुत सारा frogs used to be dead on the road because of road kills. Maybe thousands, or maybe more than 10-15,000, in 1-2 kilometers distance. So that really hurt me, and I felt अगर वहाँ पे एक बाघ मरा होता, तो it used to get all the attention, and people will start talking about that there's a roadkill of a big animal. But frogs, people drive over it again, but nobody thinks about them, nobody even cares about them. So we wanted to bring a change and also tell about the stories of frogs, and try to get them the deserved attention in terms of conservation and ecology, what they really deserve. So every animal has its own wonderful role to play in ecology. We believe that frogs are in the base of it. Frogs are the platform. That's why they are called bioindicators. और आगे कुछ प्लान है फिल्म के बारे में, और कुछ नए और फिल्म आपके? Yeah, as of now, एक script हमने लिखा है, and now we are in the stage of funding. We are trying to approach people to fund the film, and this will be entirely different than Little Planet. Little Planet was about showing the beauty of frogs to people, to connect them, and maybe start the spark of love for frogs in people's hearts. And the next film, what we are planning, is totally about different concept, and where we want to create the spark of conservation, awareness, science in every common individual. And it's going to be very emotional and a different story compared to Little Planet.
पर्यावरण की बात की जाए तो गोवा और कर्नाटका दोनों अपनी अपनी जगह पे अपना अपना स्थान बनाए चुके हैं, तो आपको क्या लगता है प्लान्स कहाँ हैं आपके आगे की फिल्म बनाने के? See, wildlife doesn't have boundaries. Boundaries are something what humans have put for ourselves. Wildlife will not have boundaries. Wildlife don't have boundaries, and also, I believe wildlife filmmakers have to work the same way without boundaries. Wherever we have a story to tell, I think we should be able to go there and film that with all permissions required. We should be able to do that, and I'll be really glad to do something for Goa because Goa is very close to my heart. We've been coming here for different reasons, though. We commute for the food, for the beaches, and also wildlife is something which not many people realize. Wildlife in Goa is exceptional. It's very good. Would love to do something here in Goa as well. थैंक यू वेरी मच सर, और योर लास्ट मैसेज फॉर अस. Wildlife comes in all different sizes, maybe small or big. Every animal is very important, may it be an ant or an elephant, and everything in between them. So treat them as equal as you are. This world is not made only for humans. We are here on rent. So until we live here, let us take care of the place, let us love the place, let us conserve everything around us. पर्यावरण पत्रकार आणि फिल्म मेकर आरती कुलकर्णी आमच्यामध्ये असा. नमस्कार. नमस्कार, माझं माये मोगाचो येवकार. देव बरें करूं. आनी तुमकांय बी येवकार. म्हाका सांगात तुमचे फिल्म आसा हांगा जे पर्यावरणाच्या आधारीत खास करून कासवाचेर सर, आणि ते कासवाक एक सुंदर असे नाव पण आहे, तर मला त्या फिल्मबद्दल आपण काही सांगू शकतात थोडं? ही जी फिल्म आहे याचं नाव आहे अँटिनावालं कासव. ही कासवं जी आहेत ती ऑलिव्ह रिडले टर्टल्स म्हणजे ऑलिव्ह रिडले कासवं आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर ओडिशामध्ये ऑलिव्ह रिडले कासवं मोठ्या प्रमाणात प्रजननासाठी येतात. पण आपल्या पश्चिम किनाऱ्यावर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या किनाऱ्यावर सुद्धा ऑलिव्ह रिडले कासवं येतात. ती प्रजननासाठी येतात. पण ऑलिव्ह रिडले कासवं जेव्हा किनाऱ्यावर येतात तेव्हाच आपल्याला दिसतात. त्यामध्ये सुद्धा त्या फक्त माद्याच अंडी घालण्यासाठी येतात. पण उरलेल्या वेळात ही कासवं समुद्राखाली नेमकं काय करतात याचा अभ्यास करण्यासाठी एक प्रकल्प केला गेला. वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेहराडून आणि मॅनग्रोव्ह फाउंडेशन यांनी एकत्रितरित्या हा प्रकल्प राबवला. यामध्ये ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर लावण्यात आला आणि मग त्या कासवांचा समुद्रामध्ये कसा प्रवास होतो याचा अभ्यास करण्यात आला. माझी फिल्म अँटिनावालं कासव या प्रकल्पाबद्दल आहे. आता तुम्हाला हा जो कासवाबद्दल ते कसं सुचलं, म्हणजे फिल्म करायचे म्हणजे, आणि खास करून कासवच का? बरोबर. मी गणपतीपुळ्याची आहे. महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीमध्ये जो गणपतीपुळ्याचा किनारा आहे तिथली मी आहे. लहानपणापासून मी समुद्र, कासवं, मासे बघत आले. त्याच्याबद्दल उत्सुकता होती. त्यानंतर 2006मध्ये आम्ही कोकणाच्या सागरी जीवनावर एक फिल्म केली. त्याच्यामध्ये आम्ही डॉल्फिन्स दाखवले, समुद्री गरुड दाखवले, समुद्राखालचं सगळं चित्रण केलं आणि ही फिल्म आम्ही शाळेतल्या मुलांबरोबर केली. त्यामध्ये सुद्धा कासवं होती. सह्याद्री निसर्ग मित्र ही एक संस्था आहे कोकणामध्ये काम करणारी. त्यांनी कासवांचा अभ्यास सुरू केलेला होता आणि त्यांच्याबरोबर जाता जाता किनाऱ्यावर फिरता फिरता मी कासवांचा अभ्यास करायला लागले आणि ही फिल्म बनवली. जेव्हा अँटिनावालं कासव या फिल्मचा विचार मनात आला तेव्हा गाज कॉल ऑफ द ओशन या पहिल्या फिल्मचा हा दुसरा टप्पा आहे. ह्या फिल्मला एक सुंदर असं नाव आहे, तर फिल्मचं नाव आणि कासवाचं नाव आपल्याला कसं सुचलं ह्याच्याबद्दल थोडं सांगा. बरोबर. कासवांशी संबंधित ही फिल्म आहे त्याच्यामुळे कासव तर येणारच होतं. पण मग हे कासव कोणतं आहे तर अँटिनावालं कासव आहे. तर एक उत्सुकता सगळ्यांच्या मनात जागवली गेली की ह्या कासवाला अँटिना आधीच आहे का नंतर लावलेला आहे, नेमका काय प्रकार आहे हा. म्हणून आम्ही अँटिनावालं कासव हे नाव ठेवलं. याच्यामध्ये रेवा, वनश्री, बागेश्री अशा कासविणींची गोष्ट आम्ही सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये बागेश्री ही जी कासविण आहे तिने तब्बल 5000 किलोमीटरचा प्रवास केला. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून श्रीलंकेमार्गे ती पूर्व किनाऱ्यापर्यंत गेली. दुसरं म्हणजे एक कासवीण एकाच हंगामामध्ये 2दा अंडी घालायला किनाऱ्यावर आली आणि येताना ती तिच्याबरोबरचा तो अँटिना होता तो घेऊन आली. त्यामुळे ही जी 5 ते 7 कासवं आहेत ही अँटिनावाली कासवं आहेत आणि कासवांवर जे संशोधन आहे त्याच्यामध्ये त्यांचंसुद्धा योगदान मोठं आहे. मला सांगा की आता हे पूर्ण कासवांची फिल्म आहे ती करायला किती वेळ लागला आणि पूर्ण टीम कशा प्रकारे आपल्याला त्याची मदत झाली?
बरोबर. ही कासवं समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. साधारण जानेवारी ते फेब्रुवारी हे त्यांचे महत्त्वाचे महिने असतात. या महिन्यांमध्ये कासविणी रात्रीच्या वेळी किंवा पहाटे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात आणि त्यामुळे कासव समुद्रावर येऊन कधी गेलं ते आपल्याला कळतसुद्धा नाही. म्हणजे ती कासविण येते, अंडी घालते, खड्डा बुजवते आणि समुद्रामध्ये निघून जाते. नंतर 40 ते 45 दिवसांनी त्याच्यातून पिल्लं बाहेर येतात आणि ही पिल्लं आपोआप समुद्राकडे जातात. म्हणजे कासवीण त्यांची कोणतीही काळजी घेत नाही. तर समुद्रकिनाऱ्यावर असं कासव दिसणं हे खूप दुर्लभ होतं. पण मॅनग्रोव्ह फाउंडेशनचे कार्यकर्ते जे होते ते सगळ्या किनाऱ्यांवर गस्त घालत होते, कारण त्यांना कासविणींना अँटिना लावायचा होता. डॉक्टर सुरेश कुमार सर होते की ज्यांचा ऑलिव्ह रिडले कासवांवर मोठा अभ्यास आहे. तर या सगळ्या संशोधकांबरोबर, कार्यकर्त्यांबरोबर मी सुद्धा या प्रकल्पामध्ये सामील झाले आणि त्याचं चित्रण आम्ही केलं. हे चित्रण जे आहे, कारण कासविणीला अँटिना लावून लगेचच सोडायचं होतं, त्यामुळे 2 ते 3 दिवस आम्ही याचं चित्रण केलं. आणि मला सांगायला आवडेल की जेव्हा कासवीण समुद्रावर येते, किनाऱ्यावर येते, तेव्हा तिचं चित्रण करणं हे तिच्यासाठी खूप धोकादायक झालं असतं, कारण ती खूप ट्रान्समध्ये जाऊ शकते आणि सॅटेलाईट ट्रान्समीटर लावण्याचं महत्त्वाचं काम होतं. त्यामुळे आम्ही सगळे नियम पाळून, नॉर्म्स पाळून या फिल्मचं चित्रण केलं आहे. असा कुठला तरी किस्सा आपल्याला माहीत आहे का, म्हणजे ज्याचे तुला म्हणजे आठवण उरेल असे, जेव्हा हे आपण फिल्म चित्रित करत होतो तेव्हा एक असा कुठला इन्सिडंट? हो, गुहागरचा किनारा आहे रत्नागिरीमध्ये आणि तिथे हा प्रकल्प राबवण्यात आला कासवांना अँटिना लावण्याचा. जेव्हा कासवीण किनाऱ्यावर यायची तेव्हा खबर कळायची कार्यकर्त्यांना आणि मग असं व्हायचं, नाही आता चला या कासविणीला थोडा वेळ तरी पकडलं पाहिजे. तर मी जेव्हा गेले गुहागरच्या किनाऱ्यावर रात्री 12 वाजता, तर ती कासवीण समुद्रातून बाहेर आलेली होती आणि ती अतिशय ट्रान्समध्ये होती, कारण तिचा तो प्रजननाचा क्षण होता आणि तिने अंडी घातली. तिने तिच्या फ्लिपर्सनी पूर्ण खड्डा बुजवला आणि तो बुजवल्यानंतर लगेच तिला समुद्रामध्ये जायचं होतं. पण हा अँटिना लावण्यासाठी तिला पकडावं लागलं कार्यकर्त्यांना आणि तिची जी घालमेल होती समुद्राकडे जाण्याची आणि एक आपण म्हणतो ना, एक मातेचं हृदय तिच्या डोळ्यांमध्ये सुद्धा दिसत होतं. तर तो क्षण मला अजूनही आठवतो की त्या कासविणीसोबत किनाऱ्यावर घालवलेली रात्र. या फिल्मला पुरस्कार मिळाला आहे, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. बरोबर. अँटिनावालं कासव ही फिल्म आम्ही वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवामध्ये पुण्यामध्ये दाखवली आणि या फिल्मला खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाला, अवॉर्डसुद्धा मिळाले. अवॉर्ड्स तर मिळतातच, पण त्याहीपेक्षा कासवांशी असलेलं सगळ्यांचं जे नातं आहे ते ह्याच्यामुळे कुठेतरी अधोरेखित झालं. आणि मला कल्पना नव्हती की आम्ही ही फिल्म एक गोष्ट सांगण्याच्या उद्देशाने केली होती, पण इतके जण त्या कासवांच्या संवर्धनामध्ये जोडले गेले. वेळास, गुहागर या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, कासवांवर काम करणारे मोहन उपाध्यायांसारखे कार्यकर्ते आहेत, तरुण कार्यकर्ते आहेत. या सगळ्यांशी माझा संबंध आला आणि कासवाच्या पाठीवर फिरत फिरत तर मी गोव्यापर्यंतसुद्धा आले. गोव्यामध्ये सुद्धा गालजी बाग आहे, अगोंदा आहे, त्याच्याबरोबर आणखीन तळपणसारखे बीच आहेत जिथे ऑलिव्ह रिडले कासवं येतात आणि या कासवांचं संवर्धन करणं ही आपली खूप मोठी जबाबदारी आहे. आणि शेवटचा आपला पर्यावरणावर आधारित काय संदेश आहे? अच्छा, संदेश देण्याइतकी मी काही मोठी नाही आहे. मी एक गोष्ट सांगणारी फिल्ममेकर आहे. पण आपलं सगळ्यांचंच अगदी लहानपणापासून निसर्गाशी नातं जडलेलं असतं. आपल्यामध्ये त्या संवेदना असतात, पण कुठेतरी आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये आपण ते विसरून जातो. पण आपल्यासोबत या पृथ्वीवर अनेक जण राहत आहेत, म्हणजे माणसंच नाही, छोटे छोटे जीव, मग मोठे वाघासारखे जीव, मुंग्या, पक्षी, या सगळ्यांची आपण काळजी घेऊया आणि तरच खऱ्या अर्थाने आपण पृथ्वीवर सुखात राहू शकू. आरती, खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. गोवा दूरदर्शनच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद म्हणते. धन्यवाद. तर इश्टानो, ही आशिल्ली गोवा कला आणि संस्कृती तशेंच गोवा बायोडायवर्सिटी हांच्या पालवान ग्रीन रे हांच्यांनी आयोजीत केल्ली ग्रीन ग्लो महोत्सव. आनीकूय अशे वेगवेगळे कार्यावळी ज्यो आमच्यो जातल्यो त्यो आमी आमच्या दूरदर्शनाच्या वतीन तुमच्या मेरेन पावतली. जोडून रावा गोवा दूरदर्शन. नमस्कार.